साईनगरी शिर्डीमध्ये आज पहाटेपासून आता गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि पहाटेच्या काकड आरतीनंतर भक्तिमय वातावरणामध्ये उत्सवाला सुरुवात झाली आहे। उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे। साई भक्त शिर्डीमध्ये आता दाखल होऊ लागलेले आहेत आणि गुरुपौर्णिमेनिमित्तानं साई मंदिराला आकर्षक फुलांसह विद्युत रोषणाई करण्यात आली। उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली। तर इथल्या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। आजपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे। साईंच्या शिर्डीत दरवर्षी 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। उद्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि उद्या साई मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे। आज पहाटेच्या काकड आरतीनंतर श्रींच्या फोटोची, विण्याची आणि पादुकांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर गुरुपौर्णिमा उत्सवाची जी आहे ती सुरुवात झालेली आहे। दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते साईनगरीमध्ये येत असतात आणि गुरुपौर्णिमा उत्सवाला हजेरी लावत असतात। साईबाबांना गुरु स्वरूप मानून साईंच्या शिर्डीमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करतात। कसा उत्साह आहे, ग्रामस्थांचा कसा सहभाग असतो? आज बाबांची समाधी घेतल्यानंतर आज 107वी गुरुपौर्णिमा उत्सव आहे। हा उत्सव 3 दिवसाचा असतो। आज पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी बाबांची काकड आरती होती। काकड आरतीनंतर बाबांचा फोटोची आणि पादुकाची आणि पोथीची मिरवणूक होती। ती मिरवणूक समाधी मंदिरापासून गुरुस्थान मंदिराकडनं द्वारका मंदिरात पोहोचते। नंतर साईचरित्र पारायण चालू होतं। साईचरित्र पारायणमध्ये लकी ड्रॉ असतो। लकी ड्रॉ मध्ये पहिले 5 राखीव असतात, बाकीचे 8 अध्याय लकी ड्रॉ ग्रामस्थ व साई भक्तमधून लकी ड्रॉ काढला जातो। तो साहित्य साईचरित्र उद्या सकाळी संपतं। उद्या मुख्य दिवस आहे। 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असून मोठा उत्साह साईनगरीमध्ये बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, शिर्डी, अहमदनगर।